वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज तारीख आहे 7 ऑक्टोबर 2025. आमची तुम्हाला परड्यातली झाडं दाखवतो, कुठली कुठली आहेत, काय आहेत. म्हणजे अंगणातली आम्ही झाडं लावलेत, गुलाबाची, ह्याची त्याची. तुम्हाला दाखवतो कुठली कुठली लावले. कढीपत्त्याचे लावलं आहे, आळूचे लावले, नारळाचे लावले. कुठली 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 तुम्हाला सगळं दाखवतो. चला. तर ही मोगराचं झाड आहे. फुलं आलती पण ती तोडली. इकडं पण आहे. हे ह्याचं झाड आहे, काय ते मला पण काय लक्षात येईना कशाचं झाड आहे. ह्याची पण 2-4 फुलं होती, तोडली. हे काय कळ्या आल्या त्या, इथं कळ्या आल्या त्या, इथं सगळीकडं कळ्या आल्या त्या. म्हणजे आज तोडली की लगेच उद्या उगवतात, आज तोडली की लगेच उद्या उगवतात, असं आहे. म्हणजे दररोज नवीन नवीन फुलं येतात ह्याला. हे होतं एवढं झाड होतं. हे जे एवढं झाड होतं या कुंडी एवढं, हे एवढं झालं. ही वांग्याचं आहे. वांगं अजून नाही आलेलं एक पण. वांगी जी होती अजून 2-4 पण तोडली, वांगी येत नाहीत म्हणून. आणि ही आळूची पानं लावली ती आम्ही परड्यात. आळूची पानं हे गवतीची आहे. मिरच्याचं पण आहे. ही काय मिरच्याचं आहे पण लाल झाले त्या, 2 मिरच्या आहेत त्या. ही झेंडूचं झाड आहे. ही एवढी झाडं लावली ती आम्ही परड्यात. ही करदोड्याचं पान आणि ही नारळाची झाडं 2. इकडे काय, इथे काय आणि इथे. ही गुलाबाची कुंड्या आणलेल्या. हे गुलाबाचं फुल आले. हे काय, हे सगळं गुलाबाच्या कुंड्या आहेत त्या. ही कवराचं पान, ही शोच आहे. आणि हे लिंबाचं झाड. हे पण लय बारकं होतं, आता मोठं झाले. एवढं हे एवढं होतं लिंबाचं झाड, आता हे बघा मोठं झालेले. म्हणजे आम्ही दररोज पाणी घालतो ना, त्यामुळं मोठं झाले. हे झाड मोठं झाले बघा. इथं पण मोठं झाड होतं, फक्त ही काय झालं, इथं मोठं नारळाचं झाड होतं. इथनं काढून ते बाद झालं ना, इथनं काढून इथं लावलं परत. कारण की इथं दरवाजा लावला आहे ना त्यांनी, म्हणून इथनं काढून इथं लावलं. मग ते काय वाढना, वाळायला लागलं. मग हे नवीन आणून लावलं नारळाचं झाड. ते दिलं पलीकडं फेकून, कारण की ते वाळत होतं ना, म्हणून हे लावलं. ह्याच्यापेक्षा हे मोठं दिसतंय. पहिलं हे मोठं होणार, मग हे. आता ह्याला वेळ लागणार मोठं व्हायला. ह्याच्या एवढं व्हायला म्हणजे 2-3 महिने तर लागते नाही. कारण की म्हणजे हळूहळू वाढत जातं ना, लगेच वाढत नाही नारळाचं झाड. 2 नारळाचे झाड लावले ते. आणि तुळशीचा कट्टा इथं केला आहे आम्ही, कारण की इथं सगळं झाडच झाड आहे ते ना बघा. आता ही वांग्याचं काढायचं आहे, कारण की वाळलेले. एकच वांग आलं याला. ठीक आहे. ही एक वांग आले आणि इकडे घालू वांग, शिट्टीक वांग आले. म्हणजे 2 वांगे आले त्याला. हे काढून मग दुसरं लावायचं. चहा नाश्ता झाला काय? बरोबर. झाक खिडकी, माशी आहे तिथं. झाक. होय झाक. हे खव्याचं पान आहे. खवा म्हणजे जे खव्याचं पान असतं ना, ते लावलंय. म्हणजे वेल होतो, असा मोठा वेल होतो, ह्याच्यापर्यंत तर येईल. कवर इथं पण लावले. आणि कढीपत्त्याचं पण लावलंय. अजून बारकच आहे कढीपत्त्याचं, मोठं व्हायचं आहे अजून मोठं. आणि ही कशाचं आहे मला समजलं आहे लय मोठं, पण कशाचं आहे तीच कळलं नाही. झाड आणले पण मी आणलं नाही, म्हणजे भावानं आणले, पण कशाचं झाड आहे तीच कळलं. एवढं लांबड आहे. ही पण कशात आहे ते पण कळलं नाही मला अजून. बहुतेक हे असं गवतीची आहे का काय असं वाटायलंय. नेमकं दुसरंच काहीतरी आहे. हे आणि हे एकसारखंच झाड आहे. कोंड्या आणायचे आहे ते अजून, पण आता दिवाळी झाल्यावर आणणार आहे. म्हणजे कोंड्या इकडं असं
इथं कडकडनं ठेवणार ना, असं कडकडनं ठेवणार आहे. बघूया आता दिवाळी झाल्यावर आणणार आहे. अजून काय आणलं नाही. खाटाखालचं सगळं सामान काढून सगळं, म्हणजे आता पाऊस गेला आहे ना, त्यामुळे हे खाटाखालचं सामान काढून सगळी पोती बिती इकडे ठेवली वाळायला. म्हणजे वल्ली झालते ना, त्यामुळे इकडे ठेवली ती. हे सगळे खाटाखालची काढून हे तुळशीचं झाड पण बघा, हे पण लय बारकं होतं. म्हणजे बघा पाणी घालून मला मोठं गेलं. म्हणजे कलर आहे वेगळा, आहे तांबडा कलर आहे. म्हणजे वेगळ्या जातीचं तुळशीचं झाड आहे. काय काय हिरवं असतात ना, हे तांबडा आहे, जरा वेगळं झाड आहे तुळशीचं. ठीक आहे, पानं तांबडे आहे ते झाड, जरा वेगळं आहे ना. ही पण लय वाढले गवत, काढायचं आहे. पाक खाली पत्र आले बघा, सगळं वाढलेलं आहे बघा. हे पाक डोक्याला लागतं हे गवत. म्हणजे गवत नाही, काही घाणेरीचं झाड आहे. ठीक आहे, सगळी डोक्यापत्र लागते. ठीक आहे, पाक हाताला लागायला आले, एवढी खाली आली तेव्हा. काढायची आहे ती, पण वेळ भेटेना काढायलाही. हे सगळं वाढले, कारण की म्हणजे बरोबर दिसत नाही ना इथनं सगळं. हे बघितल्यावर सगळं बरोबर दिसत नाही नजारा इकडचा. म्हणजे ही बघा कसं दिसते, सगळं वाढल्यावर ते बेकार दिसायला लागले. पाक फळपत्र वाढले बा. ही दुसऱ्याची जागा आहे ना, म्हणजे अजून त्यांनी बांधलं नाही, पण ते सगळं घाणेरी उगवते नाही. काढलं की आणि परत उगवते, काढलं की आणि परत उगवते. आता एकदमच काढायचं आहे सगळं, म्हणजे थोडं थोडं काढतोय ना. आता सगळं एकदमच काढतो, म्हणजे जे लवकर उगवणार नाही. हे लिंबाचं झाड असं का व्हायला लागले तेच कळना झालं या झाडं. म्हणजे वरनं पोपटे पानं व्हायला लागले, ते खालनं जरा जरा हिरवे येते. या इकडे हिरवे येते आणि ही वरची पोपटे येते. नेमकं असं काय होते झाड तेच कळना. खालची पानं काढली ना आम्ही, कारण की खाली सगळं चिखलानं लोळ होती ती पानं. मग ती मेन पानं काढली जी खाली खाली होती ती, आणि वरचे ठेवले असे. म्हणजे खाली सगळं लोळत होते ना पाणी, चिखलानं पाणी मारलं की सगळं पाण्याने घाण होत होते. मग ती मेन फांद्या काढल्या त्याच्या. आता बघा व्यवस्थित दिसते झाड, नाहीतर खाली सगळं लोळत होत्या फांद्या काढून मग सगळं स्वच्छ केलं धुवून. ही झाड कशाचं आहे का? ही गवतीची आहे का? निशिगंधाचा आहे हे हात लाव बरं. निशिगंधाचा आहे हे, म्हणते गवतीचे आहे ना. ही बघा असं अंगण आहे आमचं. ही टोटल अंगण आमचं असं आहे बघा. मैदान आमच्या घरासमोर अशी झाडं लावलेत बघा तपशील. आणि पलीकडचं आहे चुलत्याचं. आणि ही झाड आहे ती वाढलं आहे. ही नेमकं ही कशात आहे ते पण कळेना मला. नाही पालवी फुटायला लागल्या का नाही तेच कळेना. फक्त हे वाढलं आहे झाड. हे झाड ही काय, हे सगळं वाळायला आता हे काढायचं आहे. काढू कोणावर तेच कळेना झालं. नेमकं पालवी फुटत्या का वाळायला लागले तेच कळेना. एक पण पान दिसना, फक्त हे दोनच पानं दिसते. कशात आहे ते पण कळेना. चांगलं बघतो वास घेऊन, वास पण येईना झाला याचा. नेमकं आहे कशाचं बघू. एक 2-3 आठवडा ठेवतो असंच. पानं बिनं फुटत्यात का बघूया, नाहीतर काढूनच टाकतो हे झाड. कारण की उगाच जागा पण जाते ना. ह्याच्या जागी दुसरं कुठलं तरी लावतो. झेंडूचं म्हणा आहे का त्याचं आहे पलीकडे झेंडूचं, तरी पण कडीपत्त्याचं लावतो इथं. बघूया 2 दिवसात पालवी फुटत्या का नाही तर कडीपत्त्याचंच लावतो इथं पण. ठीक आहे. हे नारळ झाडाला असं खुरप्यानं हे केलं, म्हणजे कडनं असं, म्हणजे पाणी मुरण्यासाठी हे केलं आहे मी काल. म्हणजे पाणी ओतलं की त्यात मुरलं पाहिजे ना. म्हणजे माती अशी घड झाली की मग म्हणजे पाणी मुरत नाही ना लवकर. मी असं केलं का नाही खुरप्यानं कडनं, म्हणजे पाणी मुरतं. मी काल खुरप्यानं केलं. ह्या पण नारळाला केलं, त्या पण नारळाला केलं.
खुरप्यानं कडं असं उकरलं आहे. म्हणजे आपण कसं नांगरतो कसं राहणार तसं उकरायचं. म्हणजे पाणी ओतलं की मुरतं पाणी आणि झाड पण लवकर जरा मोठं होतं थोडंसं. ते खाव्याच्या पानाला पण केले तसंच केलं. हे कवराला पण तसंच केलं खुरप्यानं कडं. ही काय नारळाचं झाड इथं टाकले आहे. म्हणजे हे काढून टाकलेलं आम्ही इथं आमच्या इथं आता म्हणलं नाही तुम्हाला बारकं झाड लावले नारळाचं इथं ते काढून टाकले बघा. इथं हे काय वाळलं आहे कारण की हे झाडं वाळलेलं होतं ना. वांग्याची पण झाडं बघा इथं काढून टाकले सगळी वांग्याची झाडं वाळलेली. ही आहे दुसऱ्याची जागा. म्हणजे चुलत्याची जागा आहे ही आमच्या. म्हणजे अजून मागं कंपाऊंड बांधलं नाही. ठीक आहे सगळं कंपाऊंड बांधलं. ही पलीकडं आमची आत्ता मी उभा होतो ना ही पलीकडे जागा. ही काय नारळाचं झाड दिसतं नारळाचं झाड आणि हे सगळं गवत उगवलं. ही काय सगळं गवतच उगवलं आहे. इकडं कधी शेड बांधणार आहेत बहुतेक तिथं. कधी बांधणार आहेत काय माहिती. इथं नसतात ना ते पुण्याला असतात. पत्र्याची पानं आमची जायची सगळी गवत उगवले.